42वी घटना दुरुस्ती माहित आहे का तुम्हाला? हो. तर या 42व्या घटना दुरुस्तीनं जी आपली प्रियम्बल म्हणजेच भारताच्या राज्यघटनेच्या सुरुवातीला दिलेली जी प्रास्ताविका म्हणजे सरनामा आहे, या सरनाम्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. आणि 42व्या घटना दुरुस्तीनुसार या सरनाम्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता असे 3 शब्द ॲड करण्यात आले होते. तर ह्याच्यातलं जे काही समाजवादी शब्द आहे आपला, समाजवादी हा 2 नंबरला आहे. तो आपल्या म्हणजे सार्वभौम जे तत्वज्ञान आहे सरनाम्याचं त्याच्यामध्ये सार्वभौम याच्यानंतर किती नंबरला आहे तो? 2 नंबरला. तर सार्वभौम शब्दानंतर येणारा जो काही समाजवादी शब्द आहे याचं तत्वज्ञान काय आहे, ही संज्ञा काय आहे, ही कन्सेप्ट काय आहे, ही आज आपल्याला क्लिअर करायची. याच्या अगोदर तुम्हाला सार्वभौम काय आहे ते क्लिअर केलं, ते तुम्ही पाहिलं नसेल तर पाहून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. चला लक्ष द्या. आता हे समाजवादी जे शब्द आहे हे काय तत्वज्ञान आहे बघा. मग समाजवादी हा शब्द प्रास्ताविकेमध्ये 1976ला आला. म्हणजेच राज्यघटनेमध्ये इतर ठिकाणी याचा उल्लेख होता का? मग याचा अर्थ असा आहे का की समाजवाद तर हा शब्द 1976ला आला. मग 1976 पूर्वी भारतीय राज्यघटनेनं समाजवाद नाकारला होता असं म्हणसाल का मग तुम्ही? नाही. तर जरूर नाही. कारण इथं शब्द जरी नसेल पण मार्गदर्शक स्वरूपात काय बोलतो मी? मार्गदर्शक तत्व जे आहेत, काय बोलतो मी? मार्गदर्शक तत्वे जे आहेत याच्यानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये समाजवाद स्वीकारण्यात आला होता. आणि महत्वाचं 1955ला आवडी ठिकाणी जे अधिवेशन झालं होतं तेव्हाच इथं समाजवाद स्वीकारण्याची तुम्हाला जाहीर करण्यात आलं होतं. कोणत्या ठिकाणी झालं होतं हे विचारलं जातं परीक्षेला वारंवार. आवडी ठिकाणी. कळालं का? त्याच्यानंतर महत्वाचं काय माहिती आहे का की एक आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वाच्या स्वरूपात स्वीकारला आणि आवडी ठिकाणी झालं अधिवेशन, त्याच्यानुसारही काँग्रेसचं त्यानुसारही स्वीकारण्यात आलं. पण एक लक्षात ठेवा की समाजवाद जो आहे हा समाजवाद जो आहे आपला स्पेशल ब्रँड असणार आहे बरं का. इंदिरा गांधींनी सांगितलंय की समाजवाद हा आपला काय स्पेशल ब्रँड आहे. तो म्हणजे काही इतर देशांपासून वेगळा आहे, स्वतंत्र आहे. तो आपला वेगळा समाजवाद आहे की ज्यामध्ये भांडवलशाही, काय म्हणतो मी? भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्हीचं मिश्रण असणारी मिश्र अर्थव्यवस्था आपण जे बोलतो तर ते मिश्र अर्थव्यवस्था असणारी समाजवादी प्रणाली आहे आपली. एक स्पेशल ब्रँड आहे. आणि लोकशाहीवादी कोणता आहे समाजवाद आपला? लोकशाहीवादी समाजवाद आहे आपला. आणि दुसरं विशेष म्हणजे काय माहिती आहे का की जे राष्ट्राची उत्पादन साधन आहेत आणि वितरण प्रणाली आहे, काय बोलतो मी बघा, उत्पादन साधनं जी आहेत आणि वितरण प्रणाली जी आहे, तर या वितरण प्रणाली आणि उत्पादन साधनांचं राष्ट्रीयकरण म्हणजे नॅशनलायझेशन. तर तुम्हाला हे राष्ट्रीयकरण, काय बोलतो मी? राष्ट्रीयकरण करणारी समाजवाद प्रणाली नाही आपली. आहे का? नाही आहे. काय करणारी? उत्पादन साधनं म्हणजे काय सांगतो की जे उत्पादनाची साधनं आहेत ती टोटली सरकारच्या मालकीची असणं. कोणाच्या मालकीची असणं? जे उत्पादन साधनं म्हणजे जे उत्पादन करायचं आहे, म्हणजे उत्पादन साधनं म्हणजे की जे उद्योगधंदे व्यवसाय याच्यासाठी जे साधनं लागतात, तर हे टोटल म्हणजे जे काही शेती असेल, भूमी असेल किंवा उद्योगधंदे असतील हे पूर्णच्या पूर्ण सरकारच्या मालकीचे असणं हे समाजवादामध्ये असं बोललं जातं. पण भारताचा समाजवाद तसा आहे का? नाही. भारताच्या समाजवादामध्ये तसं नाही की पूर्णच्या पूर्ण राष्ट्रीयकरण करायचं उत्पादन साधनाचं. आणि जे वितरण केलं जातं म्हणजे जे सेवा पुरवल्या जातात, जे उत्पादन झाले की ते तुम्हाला ग्राहकापर्यंत वितरित केल्या जातात, तर ते वितरण व्यवस्था जी आहे, वितरण प्रणाली जी आहे ती टोटली सरकारच्याच मालकीची आहे का? नाही, प्रायव्हेट पण आहे. म्हणजे भारताच्या समाजवादामध्ये मिश्र अर्थव्यवस्था किंवा मिश्र समाजवाद आहे आणि लोकशाहीवादी आहे. म्हणजे काही खाजगीकरण आहे पण आहे आणि काही सरकारचं पण आहे. तर एक लक्षात ठेवा, मिश्र अर्थव्यवस्था भारताने स्वीकारली. पण भारताची समाजवादी व्यवस्था जी आहे ही 1991ला जे काही
24 जुलै, काय बोलतो मी, 24 जुलै 1991ला. कधी? 24 जुलै 1991ला जेव्हा उदारीकरण हे धोरण स्वीकारलं. कोणतं? उदारीकरण. तेव्हा मात्र समाजवाद थोडा धुसर होत चालला आणि भारतीय अर्थव्यवस्था ही आता थोडी भांडवलशाहीकडे जात आहे, हे लक्षात ठेवा. कुठे जात आहे? भांडवलशाहीकडे जात आहे, हे पण लक्षात ठेवा. कधी स्वीकारलं उदारीकरण धोरण? तर 24 जुलै 1991. आणि भारताचा समाजवाद आहे याच्यामध्ये गांधीवाद, काय बोलतो मी, भारताचा समाजवाद जो आहे याच्यामध्ये गांधीवाद आणि मार्क्सवाद, गांधीवाद आणि मार्क्सवाद हे मिश्रण आहे याचं. पण झुकाव कशाकडे आहे? जास्त झुकाव गांधीवादाकडे आहे, हे लक्षात ठेवायचंय. तर हे होतं आपलं समाजवादी म्हणजेच काय आहे कन्सेप्ट त्याच्याबद्दलचं. ठीक आहे, बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढची कन्सेप्ट.